हॅलो, गुड मॉर्निंग. तब्येत बरी नसल्यामुळे आणि थंडीमुळे जरा लेटच उठणे होते. उठल्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि इथं मला सॅम्पल लावायचे होते सेंट्रिफ्यूजसाठी. मग ते मी सॅम्पल सेंट्रिफ्यूजला लावून घेतले आणि त्याच्यानंतर मशीन चालू करून दिली आणि मग मी माझं काम करायला घेतलं. तर इथं मी पाणी पीत होते. थंडीमुळे पाणी खूप कमी पिलं जातं आहे आणि माझी स्किन खूप ड्राय होत होती. त्याच्यामुळे मग मी सकाळी-सकाळी ते बॉटलमध्ये पाणी घेऊन बसते आणि तेवढं संपल्याशिवाय मग उठतच नाही. मग त्यानिमित्ताने तरी मग पाणी पिलं जातं आणि मग पाणी पीत होते तोपर्यंत माझा मुलगा बघा झाडू मारत होता. त्याला वाटलं मम्मीला तेवढीच थोडीफार मदत होईल असो. त्याच्यानंतर मग सगळं पाणी संपवलं आणि मग मी झाडू मारायला घेतला. मग सर्व घराला झाडू वगैरे मारून घेतला आणि त्याच्यानंतर बघितलं सॅम्पल सेंट्रिफ्यूज झाले की नाही आहे. तर सर्व सॅम्पल सेंट्रिफ्यूज झालेले होते. मग ते एका ट्रेमध्ये काढून ठेवले साईडला. त्यानंतर मग इथे कपडे सुकले होते ते काढून घेतले. एक तर इथे कपडे लवकर सुकत नाही. कालचे कपडे होते मग मी ते काढून घेतले. त्यानंतर शेंगा घेतल्या फोडायला. गावाकडून आणलेल्या आहे मी ह्या. पण जेव्हा कधी मला शेंगांची भाजी बनवायची असते मग ते मी थोड्याशा भाजीसाठी फोडून घेते आणि मग त्याच्यानंतर इथं मी सर्व शेंगा फोडून घेतल्या होत्या. एका हाताने शेंगा फोडत होते, एका हाताने मोबाईल बघत होते. तर त्यातल्या अर्धे खाल्ल्या पण गेल्या माझ्याकडून. त्याच्यानंतर मग आज मला शेपूची भाजी बनवायची होती. मला खूप जास्त आवडते सुकी शेपूची भाजी मस्त डाळ वगैरे टाकून. मग भाजी बनवून घेतली. त्याच्यानंतर मग मी पोळ्या बनवायला घेतल्या. पोळ्या पण बनवून घेतल्या. रात्री मी हे पालकचे पराठे बनवले होते. ते उरले होते. मग ते तेल टाकून थोडेसे गरम केले. मेडिकलमध्ये जाऊन नोझल ड्रॉप आणि औषध घेऊन आले होते. त्याच्यानंतर मग मी जेवायला घेतलं. जेवण वगैरे करून घेतलं आणि मग परत मला ते काम होतं सॅम्पल सेंट्रिफ्यूज झाल्यानंतर ते हब स्कॅन करायचे होते. हब स्कॅन वगैरे करून ते किती येते मोजून वगैरे ठेवायचे होते. आज हे सगळं मला का करावं लागतंय कारण की माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती. ते आज लवकरच घरी आले होते. मग त्याच्यामुळे हे सर्व काम आज मला करायचं होतं आणि मग सगळं व्यवस्थित मोजून सॅम्पल डिस्पॅच करून ठेवले आणि असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.